व्यापी अभियान या अंतर्गत आदरणीय सय्यद साबेर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी मागच्या अनेक वर्षापासून या क्षेत्रामध्ये चांगलं काम करते आणि महाराष्ट्रामधील मराठवाड्यातील आणि संपूर्ण जिल्ह्यामधून येणाऱ्या गुणवंत लोकांचा सत्कार पुरस्कार वितरण सोहळा त्यांनी या ठिकाणी ठेवला होता। मी सय्यद साबेरभाई आणि त्यांची संपूर्ण टीमला मागच्या अनेक वर्षापासून ओळखतो। मी मागच्या काही वर्षापासून सातत्यानं त्यांच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून हे पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित राहतो। याचं कारण एक आहे की सय्यद साबेरभाईंचं हे जे मनापासून काम आहे, हे भ्रष्टाचार विरोधातलं काम आहे, सामान्य माणसाला मदत होणारं काम आहे आणि गरिबांविषयी त्यांची जी तळमळ आहे, त्यांचा जो कणा आहे, तर तो निश्चितच आम्हाला मनापासून आवडतो। म्हणून मी त्यांचं मनापासून कौतुक करतो, त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक करतो, त्यांच्या सुविद्य पत्नी सय्यद भाभी यांचंही कौतुक करतो आणि या कार्यक्रमाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आणि यापुढे सय्यद साबेरभाई आणि त्यांच्या टीमनं हे काम असंच चालू ठेवावं, ज्याचा उपयोग समाजातल्या अडलेल्या माणसाला, सामान्य माणसाला, समाजातल्या शेवटच्या माणसाला निश्चित होईल अशी मला खात्री वाटते। आमची संघटना काम करते। या अगोदर भ्रष्टाचार निर्मूलन अभियान म्हणून आम्ही 23 वर्ष काम केले। माझ्याबरोबर आता एकेकाचे नाव घ्यायचे नाही, कारण त्याचं असं आहे की इथं कमीत कमी 60-70 लोक माझ्या मागे उभे आहे। तर हे मालेगावचे शेख शफीक अहमद आहे, हलीम बेग आहे आणि सगळे माझे जितके आहे त्यांचे नाव घेणार नाही, कारण का नाव घेणं म्हणजे काही शक्य होणार नाही। तर आम्ही सगळे मिळून 26 वर्षापासून एकत्रित काम करतो। आम्ही फार मोठे मोठे काम केले, सगळे भ्रष्टाचार उघडण्याचे काम केले, राशनची दुकान बंद केली, राखेल चालू होता ते बंद केले। इतकंच नाही तर 10 रुपये 60 पैसे राखेल होता 1 लिटर, तर आम्ही रिक्षाने अलाउन्स करून की 10 रुपये 60 पैसे खरीदो, असं आम्ही काम केलं। आणि आता सध्या जे लोक बाहेरून आलेले, आम्ही चांगले चांगले हिरे निवडून सगळे विभागाचे, पोलीस आहे, वकील आहे, डॉक्टर आहे, मास्टर आहे, जे अपंग सेलचे अध्यक्ष आहे, जे किन्नर समाजाचे, असे असंख्य लोक, पण ते चांगले फक्त समाजाकरता काम करणारे लोकांना आम्ही निवडून त्यांना पारितोषिक दिलेले आहे। आज 100 लोकांना पुरस्कार दिलेले आणि कोणाकडूनही 1 पैसा घेतलेला नाही। ते आमची कमिटी कडून आम्ही स्वतः जमा करतो, ज्याची जशी ऐपत असते, कोणी 10,000 दिले, कोणी 2,000 दिले, कोणी 500 दिले, असे जमा करून आम्ही पुरस्कार दिले। कोणत्या चीफ गेस्ट कडून घेत नाही आणि कोणत्या सत्कार मूर्ती कडूनही आम्ही पैसे घेत नाही। या ठिकाणी विशेष उपस्थिती कोणाची होती? या ठिकाणी आमचे 3 कार्यक्रमाचे 3 एक अध्यक्ष, 2 प्रमुख पाहुणे होते। एक म्हणजे डॉक्टर शिवाजी सुकरे, घाटी हॉस्पिटल शासकीय रुग्णालयाचे डीन होते। दुसरे होते SP ग्रामीणचे, पण त्यांना डिव्हिजनल कमिशनर ऑफिस मध्ये एक मीटिंग आली म्हणून त्यांनी मेसेज पाठवला, ते आले नाही। आणि तिसरे होते मराठवाड्याचे अधिकारी, परिवहन अधिकारी विजय काठोडे, आणि असे सगळेच लोक आले। आणि सत्कार मूर्ती तर समजा 1-2-4 सोडून 100% आलेले आहे। मान्यवरांच्या कार्याची दखल आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना विविध पुरस्कार दिले, तर याविषयी तुम्ही समाज बांधवांना काय आवाहन करता? बाबा, समाज बांधवांना आणि पत्रकारांना पण माझं आव्हान आहे की तुम्ही पण असे काय, ते असं नाही की समाजकार्य म्हणजे नालीचं काम चालू आहे, फोटो घेतली, ते समाजकार्य नाही आहे। तुम्ही चालता चालता एखाद्या कोणी भीक मागणाऱ्याला कधी तुम्ही पोटभर जेवण दिले, ते पण समाजकार्य आहे। तर तुम्ही पत्रकारांनी पण तसं कोणी काही असू द्या, वडापाव घेऊन दिला तरी चालेल। आणि अशी अपेक्षा करतो की पुढच्या वर्षी मी तुमचा नंबर 110% लावणार आहे। तुमचं जो ब्रीद वाक्य आहे, भ्रष्टाचार मिटाना है देश को बचाना, याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगितलं? भ्रष्टाचार मिटाना है देश को बचाना है, इसका मतलब ये होगा कि हम लोग भ्रष्टाचार मिटाने के काम में लगे हुए। और उसका एक छोटा सा उदाहरण मैंने पहले भी दिया और अभी भी दे रहा हूँ। अगर कहीं आग लग गई तो सब मिलके जो है तो बुझाने में लग जाते, फायर ब्रिगेड आती है, आते वो आते, तो हम लोग जो है तो बकेट से पानी मार रहे। अब लोग बोल रहे फायर ब्रिगेड से नहीं बुझ रही, बकेट से कैसा बुझ रही? अरे भाई, आग को तो बुझना ही है, भ्रष्टाचार भी खत्म होना है, लेकिन शुरुआत हमारे से होगी और उसमें हमारा नाम आने वाला है कि हमने भी इसको पानी से बुझाए, तो ये वजह से हमारा भी नाम आने वाला है उसमें।
और भ्रष्टाचार खत्म होने जो वाला है, लेकिन थोड़ा टाइम लगेगा। इंडिया है ये, थोड़ा टाइम लगना ही लगना है। सैयद साबिर सैयद सरदार भ्रष्टाचार विरोधी समिती राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष। आता आमचे शफीक भाई आहे, राष्ट्रीय उपाध्यक्ष है, ते 2 शब्द बोलती है। में मौलाना आजाद रिसर्च सेंटर के अंदर जो सत्कार किया गया, तकरीबन पूरे महाराष्ट्र भर से जो हमारे 36 जिले, 36 जिलों से जो समाज में अच्छा काम करते हैं, इन लोगों को बुलाकर आज हमारे राष्ट्रीय अध्यक्ष सैयद साबिर साहब के जन्मदिन के मौके पर ये सर्टिफिकेट और ट्रॉफी वगैरह यहाँ के जो प्रमुख पौने थे, मेहमान खुसूसी, उनके हाथों से दिया गया। 100 लोगों को बुलाकर, हर जिले से, हर समाज के लोगों को बुलाकर दिया गया। हमें बहुत खुशी है कि हम इस संगठन से जुड़े हैं और 26 साल से ये प्रोग्राम सैयद साबिर साहब कर रहे हैं। उन्हीं के मार्गदर्शन में हम लोग चलते हैं और आइंदा भी हम कोशिश करेंगे इंशाल्लाह कि इस तरीके से प्रोग्रामात चलते रहे। आप जैसे लोगों का भी इसके बाद नंबर लगेगा कि जो पत्रकार बंधु है वो भी समाज में एक अच्छा काम कर रहे हैं, तो उनको भी सैयद साबिर साहब ने वादा किया कि अब नेक्स्ट टाइम जब एक प्रोग्राम होगा तो आप लोगों का भी उसके अंदर जरूर बजरूर नाम लिया जाएगा। शुक्रिया, थैंक यू। करताना आणि ज्या महिलांचे काहीही कामं असले ते करून देते त्यांच्यासोबत जाऊन, राशन कार्डचं म्हणा किंवा विधवा महिलांचं पगाराची कामं म्हणा, काही आणि ज्यांना धान्य नाही मिळत त्यांच्यासाठी मी खूप लढते। जळगाव हा 1 वर्ष झाले सोबतच आहे। 5वा पुरस्कार आहे आम्हाला आणि समाजसेवा करताना आनंद खूप होतो की आपण कोणासाठी तरी काहीतरी धरताय बा। तुम्ही समाजामध्ये कार्य करत आहोत, तुमचे मिस्टर तुम्हाला कसे प्रकारे मदत करतात ते थोडं सांगा। मी पदासाठी काम करत नाही, त्याच्यासाठी काम करत आहे। एक गरीब महिलांसाठी ज्यांच्याकडे काही काम न होता ते आपण स्वतः करून देतात अडी अडचणीमध्ये। आणि कसं आहे, सामान्य माणसाचं किंवा सामान्य महिलाचं कोणीच ऐकून घेत नाही। थोडासा काही आवाज केला पण काही होत नाही। साहेबांचं सहकार्य आहे का तुम्हाला? साहेबांचा सपोर्ट आहे म्हणून तर पुढे जाते मी। सहकार्य त्यांचा पाठिंबा आहे बा आम्हाला, सहकार्य करताना सामाजिक कार्यामध्ये काही गोष्टी। सामाजिक कार्यामध्ये जे येणारे तरुण आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करणार? काय आवाहन करणार म्हणजे असं आहे की बा त्यांनी असेच कामं करावा आणि गरिबाची मदत करावा, ज्यांना काही समजत नाही त्यांच्यासाठी। आपलं नाव? आयशा अशफाक भगवान। ते आज मला साकार्य वाटते का मी जे मेहनत केलेली आहे ते भगवान अल्लाची कृपाने साकार्य झाली आणि त्यांना महाराष्ट्र पुरस्कार हे मिळाला। याच्यापूर्वी पण त्यांनी जे 4-5 पुरस्कार मिळालेले ते एक मुंबईला, एक पुण्याला आणि एक इथे अळावतला हमारे फारूक भाई म्हणून मोठा प्रोग्राम करतात समाजरत्नासाठी, त्यांचा पण मिळालेला आहे। आणि यांना जे काही कामं लागतात, जे काही कुठेही अडचण येतात त्यासाठी मी त्यांच्या मागे नेहमी राहतो। मी एक छोटासा समाजसेवक असून माझ्याकडे खूप पद आहे पण मी बोलत नाही, फक्त छोटासा समाजसेवक म्हणून बोलतो। काय नाव तुमचं? अशफाक बागवान, जळगाव। माझं नाव डॉक्टर अमर चौरे, माय रमाई फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य। गेले 23-24 वर्ष मी लग्न लावण्याचं काम करतो व लग्न जमवण्याचं काम करतो। महाराष्ट्रामध्ये माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट जे आहे या ठिकाणी अनेक अनाथ मुलं असतील, अनेक अनाथ मुली असतील, निराधार असतील, अपंग असतील, दिव्यांग असतील, या सर्वांचं लग्न जमवण्याचं काम जे 24 वर्ष करत असल्यामुळं मला आज या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी महाराष्ट्र रत्न पुरस्कार भेटलेला आहे। त्या अगोदर महाराष्ट्र आयकॉन, त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाचे जे पुरस्कार आहेत, त्याप्रमाणे सामाजिक करुणा युद्धचे पुरस्कार आहेत, ते या ठिकाणी गेले 24 वर्ष या ठिकाणी मला भेटलेले आहेत। परंतु या ठिकाणी आज इथले असणारे जे सन्माननीय साहेब भाई असतील, यांचं जे एक उल्लेखनीय काम आहे, त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं इथली जे रेशनिंग कार्डाचं भ्रष्टाचार जो असेल तो या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो लोकांपर्यंत खरं काम जे आहे ते या ठिकाणी खऱ्या अर्थानं इथल्या सर्व महाराष्ट्रामध्ये त्यांनी तेवढ ठेवलेलं आहे। अत्यंत सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये
त्याप्रमाणे जे जे या ठिकाणी आरोग्य काम असेल त्याच्यामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं सायबर भाईने अत्यंत चांगल्यापैकी काम केलं आहे. आज या ठिकाणी महाराष्ट्रामधून अनेक जे गुणवंत आहेत, ज्यांनी समाजामध्ये, आर्थिकमध्ये, सामाजिकमध्ये, शैक्षणिकमध्ये कार्य केले आहे, त्यांना आजचा पुरस्कार भेटलेला आहे. आणि त्यामध्ये या ठिकाणी मलाही त्यांनी पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. माझं नाव डॉक्टर अमर चौरे, माय रमाई फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य. बोरकर मॅडम, तुम्हाला पुरस्कार मिळाला, त्याबाबत तुम्ही काय? मला खूप अभिमानाची गोष्ट वाटत आहे. पण ते कसं, मी काही माझा काही मनात कोणाचा विरोध नव्हता, पण त्यांनी ते मला असं वाटलं की ते खूप जास्त भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे मी ते तिघांना 3 RTOला सस्पेंड केलं आणि त्यांच्यासोबत एक एजंट होता, तर चौघांना सस्पेंड केलं लाचलुचपत घेताना. पुसद कॅम्प, यवतमाळ जिल्हा इथे. आज पुरस्कार मिळाला, तुम्हाला कसा आहे? खूप जास्त आनंद होत आहे, खूप जास्त. माझा भाऊ आहे करण, आम्ही दोघं आलो, यवतमाळ जिल्ह्याहून आलो आम्ही. यवतमाळला एक वणी तालुका आहे, त्या तालुक्यात माझं एक ड्रायव्हिंग स्कूल आहे आणि एक दारव्हा तालुक्यात, 2 ठिकाणी माझे ड्रायव्हिंग स्कूल आहे. नवीन पिढीला सांगायचं आहे की अन्याय अत्याचार वगैरे कोणाचं सहन नका करू, आणि कुठे वाटत असेल तर बिनधास्त बोला त्याविषयी आणि निडर राहा. काही गरज नाही कोणाला घाबरायची, माझं असं मत आहे. माझे 5-6 पुरस्कार झाले सर. मला आमचे ते ड्रायव्हिंग स्कूल संदर्भात म्हणजे महिला संचालिका त्याबद्दल पुरस्कार झालेले आहेत. मला महिलांना सांगायचं आहे की बिनधास्त जगा आणि पुरुषांना वगैरे काही घाबरायची गरज नाही. आणि महिला जेव्हा म्हणजे ड्रायव्हिंग स्कूल हे एक पुरुषांचं एक म्हणजे त्या फील्डमध्ये जास्त पुरुष आहेत, महिला फार कमी आहेत. पण महिला सामोर येत नाही अशा व्यवसायात आल्या पाहिजे. खूप मला महिला कोणते मला असं वाटतं जिथेही ज्या फील्डमध्ये महिला दिसल्या मला खूप गौरव वाटतो, त्यांचा खूप अभिमान वाटते. आणि महिलांनी प्रत्येक फील्डमध्ये आल्या पाहिजे. कोणताच फील्ड असं नाही की हे पुरुषांसाठी आहे, हे महिलांसाठी आहे. सगळ्या फील्डमध्ये प्रत्येक ठिकाणी महिला समोर येऊन काम करू शकतात. आपलं नाव? माझं नाव नोगिता आनंदराव बोरकर, फ्रॉम वणी, यवतमाळ जिल्हा. पनवेल, मुलगाव, धामणसई इथून मी आलेला आहे संभाजीनगरला. आणि हा पहिला प्रथम माझा पुरस्कार आहे. खूप आनंद वाटतंय मला. आणि ह्याच्या मागे आमचे चंद्रकांत लोखंडे साहेब यांचा मोठा हात आहे. आणि प्रत्येक समाजामध्ये काही संकट असलं तर मी धावून जातो आणि त्याचाच हा मला फळ भेटला आहे. आणि ह्या सभागृहाचा मी सगळं अभिनंदन करतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. काय सांगा साहेबांना काय सांगू? चांगलं त्यांचं काम करतो. त्यांच्या खांद्याला खांद्याला आम्ही काम करू आणि त्यांचं जे चाललंय तेच आम्ही गुणधर्म आमच्या अंगामध्ये घेऊ. तरुण आव्हान म्हणजे आपलं जे आम्ही करतो तसंच तुम्ही करा. व्यसनाच्या आधी जाऊ नका, समाजकार्य करा. जिथे कोण आपल्याला अन्याय करते त्याच्या विरोधात लढा, जय भीम म्हणा आणि पुढे चला. चांगलं काम करतात, तुमच्या चांगल्या कलागुणांना त्यांनी वाव देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचा त्यांच्या पत्नीचा आहे, त्याच्यामध्ये फार मोठा हात आहे. त्याही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. मी भावींना फार गौरव ओळखतो. त्यांची तळमळ पेशंटच्या विषयी अत्यंत जवळून मी बघितलेली आहे. आणि त्या आपण वाजूया सगळ्यांनी आणि त्यांचं कौतुक करूया. आणि हे जे चळवळ त्यांनी सुरू केलेली ती चळवळ जास्तीत जास्त पुढे जाईल आणि कोणावरही अन्याय होणार नाही, अत्याचार होणार नाही, भ्रष्टाचार. आणि त्यांचं काम हे असंच पुढे राहावं अशी मी त्यांना शुभकामना देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यहाँ पर शुरू होने जा रहा है। सुबह साहब और साथी आरटीओ ऑफिसर हमारे प्रेस सर दोनों मिलकर यहाँ पर शेख अकमल साहब को महाराष्ट्र पुरस्कार से सम्मानित कर रहे हैं। ढेर सारी बधाइयाँ तालियों के लिए।
पुरस्कार से सम्मानित किया जा रहा है श्रीमती पद्मा अशोक भुलकर मैडम। पुरस्कार प्राप्त श्रीमती मीना की शुभकामनाओं के साथ साथ ट्रॉफी व्यक्तित्व क्षेत्र में। अच्छा, मोबाइल भी आपके हाथों में है, मोबाइल भी करना जो कि चलने का नहीं बल्कि गाड़ी चलाने का गीत से हमारे इस प्रोग्राम का समापन करने वाले। लेकिन समापन के बाद समाज के लिए उल्लेखनीय कार्य करने के लिए और गरीबों की मदद करने के लिए आपको ये पुरस्कार से सम्मानित किया जाता है। ढेर सारी मुबारकबाद। हमारे दोनों आदरणीय सम्मानीय अतिथियों की शुभ हाथों से आपको सम्मानित किया कर रहे हैं। शेख जिया अहमद साहब समाज भूषण पुरस्कार से आपको सम्मानित किया जा रहा है। ढेर सारी शुभकामनाएं। जो भ्रष्टाचार विरोधी समिति की वर्षगांठ के शुभ अवसर पर ये विभिन्न क्षेत्रों में जो बोले कि ये बच्चे को अपने बहुत बहुत शुक्रिया अपने भाई से बात करते हैं। तो चलिए यहाँ पर करते पुरस्कार वितरण को अगला नाम यहाँ सम्मानित किया जा रहा है। श्री नितिन एक सम्मानित नगर आपको समाज रत्न गौरव पुरस्कार एडवोकेट शफीक अहमद जो कि हमारे भ्रष्टाचार किसी अगर भूल चूक से क्योंकि आखिरी में यहाँ पर शुरू के स्वतः होते हैं यहाँ पर दिया जैसे हमारे भ्रष्टाचार बहुत बहुत शुक्रिया। और आपकी बातों से आपने पुरस्कार किया। धन्यवाद। यहाँ पर जो है वो सामाजिक शेख मोहम्मद सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार से बहुत सारी मुबारकबाद देते हुए सपोर्ट कर रहे हैं। आप सभी का मैं हमारे आपका पुरस्कार आपको दिया जाता है। हार्दिक हार्दिक अभिनंदन, हार्दिक शुभकामनाएं हैं। सामाजिक क्षेत्र में काम करते हैं। आइए सोशल वर्कर आपको समाज गौरव पुरस्कार से सम्मानित किया जाता है। यहाँ पे डॉक्टर से यहाँ पर बता रहे हैं हम सब मिलकर आपके सभी को शामिल होकर सम्मान संकर यहाँ पर शेख मोहम्मद और साबिर भाई को सम्मानित करें। आइए यहाँ पर कंटिन्यू यहाँ पर 63वीं सालगिरह के मौके पर यहाँ पर उपस्थित है क्योंकि साबिर भाई को सम्मानित कर सकते हैं, उनकी प्रदर्शनी कर सकते हैं, उनका स्वागत कर सकते हैं। प्रोग्राम राष्ट्रीय गीत के साथ खत्म होगा। इससे पहले आप लोगों को पुरस्कार गुरु सैयद साबिर खान का सत्कार करना चाहता है। गुरु साबिर भाई का सत्कार करना चाहता है। वो भी यहाँ मंच पे है। ऐसे करेंगे मुंबई के ऑनर सभी करना चाहते हैं। इसमें यहाँ पर छोटी जो है यहाँ पर सम्मान सत्कार कर रहे हैं। ये बड़ा मेहरबानी आपके पास जो भी मोहब्बत भरा लम्हा है आप सारे लेके गले एक सत्कार में जीतने आगे करने वाले हो। हमारी बेटी का बर्थडे है, उसके बर्थडे के लिए मैं यहाँ पर एक वीडियो करने वाला हूँ। मेरा बर्थडे तो हो गया, आज उसका भी बर्थडे है। आयशा बेगम से गुजारिश बस खड़े रहो जब Subscribe now and press the bell icon.
never miss an update.